आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे यार, कोण आहे, काय आहे हे बघा. मला कुठलेही कार्ड नकोय आणि आता लवकरच मी मोठ्या प्रॉपर्टीची ओनर होणार आहे. सो प्लीज मला कुठला फ्लॅट पण नकोय. ठीक आहे, मी फोन ठेवते. बाय. प्लीज फोन ठेवू नका. का? आता तुमच्याशी ट्रेंडिंग रील्स वर चर्चा करायची आहे का मी? नाही, तसं नाही. ऍक्च्युली देवान सरांनी तुम्हाला कॉल करायला सांगितला होता. काय? देवांश सरांनी? रागावर कंट्रोल कर जरा. आय एम सो सॉरी. ऍक्च्युली मी ना जरा महत्वाच्या कामात होते, त्यामुळे. बोला ना, तुम्ही काय म्हणताय? देवान सरांनी तुम्हाला भेटायला बोलवलंय. तुम्ही कोण बोलताय? आणि देवांश सर कुठे आहेत? सर एका मीटिंग मध्ये बिझी आहेत. मी त्यांचा पीए बोलतोय. अच्छा. त्यांनी तुम्हाला हा निरोप सांगायला सांगितलाय. मी तुम्हाला पत्ता पाठवतो, तिथे तुम्हाला सरांनी भेटायला बोलवलंय. ओके, थँक्यू. शांत शांत. मॉम, अगं सोड मला. अगं शांत हो ग. मला ना तुझ्या रागाची भीतीच वाटते अंजली. काय आहे, मी रागावले ना तर मी फक्त जीव द्यायच्या पोकळ धमक्या देते. तू खरंच जीव देशील अशी भीती वाटते का मला? मला सोड ना. ऐक, आता आपलं लग्न ठरलंय की नाही, हा सासरी असं वेड्यासारखं वागून नाही चालणार. माहेरी चालतंय एक वेळ. मॉम, सोड मला. आत्ता जरा बरं वाटतंय मला. आणि मी काही मरत बिरत नाही हा मॉम. तूच मला मिठीत घेऊन मारून टाकशील. अगं, आता तू सईवर चिडून आत आलीस ना? हो, पण आत आल्यानंतर माझा मूड चेंज झाला ना. खुश झाले मी. मॉम, अगं तुला राग आणि हॅपीनेस मधला फरक नाही कळत आहे का? मगाशी माझ्या फेसवर वेगळे एक्सप्रेशन्स होते आणि आता मी हॅपी आहे तर वेगळे एक्सप्रेशन्स आहेत. जरा बघ आणि सांग. हो का? तुझ्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बघून त्यातला फरक कळला असता तर एव्हाना कास्टिंग नसतं का झालं बाळा तुझं? मॉम, रागवू नको. आता छान झालंय की नाही मूड आत आल्यावर? काय झालं मला सांग ना. मॉम, अगं सिटीतला मोठा बिझनेसमन, करोडपती, रिच, हँडसम दी देवांश जहागीरदारने मला एसीला डेटवर बोलवलंय. अगं बाई, जावई बापूंचा फोन आला होता? मॉम, तुझे जावई ना खूप बिझी माणूस आहे. तरी पण त्यांच्या बिझी स्केड्यूल मधून वेळ काढून देवांश मला डेटवर घेऊन जाणार आहे. त्यांच्या पीएचा कॉल आला होता मला. जा जा जा, मस्तपैकी मॉल मध्ये फिरा, हॉटेल मध्ये जेवा, मज्जा करा. खूप एक्साइटेड आहे मी. बाय द वे मॉम, तुला पण आता माझ्या कमी बोलण्याची सवय करून घ्यावी लागेल. का? लग्न झाल्यानंतर काय विसरणारच की काय आईला? नाही ग मॉम,
आता लग्न झाल्यावर मी छोट्या मोठ्या गोष्टींसाठी थोडी तुझ्याशी बोलणार आहे. म्हणजे माझा पीए कॉल करेल ना तुला. देवांश माझ्यासाठी पण एखादा मस्त पीए अपॉइंट करेल. बाई बाई, म्हणजे लग्नानंतर साधं माझ्या लेकीशी बोलायचं असलं तरी आधी त्या पीएशी बोलायला लागेल मला. असं अंजली, अंजली, बाबा 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 सावकाश. हे घ्या, हे घ्या, पाणी प्या, पाणी प्या. घ्या, आणखी पाणी प्या. बरं वाटतंय आता? देव तुझं भलं करो पोरी. बाबा मला माझ्यासाठी आशीर्वाद नकोय. बाबा मी हे दुसऱ्या कोणाचं तरी भलं व्हावं म्हणून हे सगळं करते. प्लीज तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करा. इतकं पुण्याचं काम करतेस पोरी, देव तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल. ज्या कोणासाठी तू करतेस देव त्याचं भलं करेल. धन्यवाद बाबा. गुरुजी बाहेर दुसरं अजून कोणी असेल तर प्लीज त्यांना पाठवून द्या ना. आता कोणी राहिलेलं नाही. पण सई मला एक सांग, हे तू सगळं नक्की कोणासाठी करतेस? ते मी माझ्या एका मित्रासाठी करते. सई, तू कोणाच्या तरी भल्यासाठी दानधर्म करतेस हे सगळं कळतंय मला. देव तुझी प्रार्थना नक्की ऐकेल. पण आपल्या मनात जे काही आहे त्यापेक्षा जे नियतीच्या मनात आहे तेच घडणार. आपण सामान्य माणसं आहोत. प्रार्थना करणं आपल्या हातात असतं, पण भविष्य तोच घडवतो. म्हणून आपल्या हातात जे असतं ते आपण नक्की करायचं. बाकी सगळं परमेश्वरावर सोडावं. नियतीच्या मनात जे असतं तेच घडतं. बरोबर आहे तुमचं गुरुजी. पण काही लोक नियतीच्या विरोधात जायचा प्रयत्न करतात. देवाने जे ठरवलंय ते बदलण्याचा प्रयत्न करतात. देव त्याची शिक्षा त्यांना करेलच. पण गुरुजी त्याची शिक्षा दुसरं कोणाला तरी भोगायला लागू नये ना, हीच भीती वाटते. एखाद्याने जाणून बुजून केलेल्या चुकीची शिक्षा दुसऱ्याने भोगू नये ना, हीच माझी देवाकडे प्रार्थना आहे. गुरुजी तुम्ही प्लीज माझं हे मागणं देवापर्यंत पोचवाल. हे बघा, असं जर नाही ना झालं तर त्यांच्या जीवाला धोका आहे. तुम्ही प्लीज देवापर्यंत हे पोचवाल ना. देवाला दुसऱ्यासाठी निस्वार्थपणे काम करणारे लोक आवडतात. तू श्रद्धेनं देवाची सेवा करतेस. तुझी प्रार्थना वाया जाणार नाही. वॉच आउट. युजलेस पावसात गाडी चालवतोय तू. देवा, देवा तू ठीक आहेस ना बाळा? मी बरं आहे, तू ठीक आहेस ना? तुला लागलं वगैरे नाही ना कुठे? नाही नाही, मला नाही लागलं. सो सॉरी, अचानक गाडी पुढे आली, माझं पण नीट लक्ष नव्हतं. अरे नो, काय काय करतोय मी.
ओके. ठीक आहे, तू पाणी पी. नाही नाही, पाणी नको मला. मला खरंच काही लागलेलं नाही. तू पाणी पी. बघ किती घाबरा झालायस तू. घे एक घोट पाणी पी प्लीज. बरं वाटतंय आता? सॉरी चालू. सॉरी कशाला म्हणतोस तू? तू मुद्दाम केलंस का? देवाचे आपल्याला आभार मानायला हवे उलट. देवाचा आभार? देवाच्या कृपेमुळेच तर आपल्यावरचं संकट टळलं. देवांची तू लोकांची मदत करतोस ना, म्हणून त्यांचे आशीर्वाद सतत तुझ्या पाठीशी असतात. आपल्या आयुष्यात आपल्यावर जीव लावणारी माणसं असायला हवी, कारण त्यांच्या प्रेमामुळेच आपल्यावरचं संकट टळतं. परमेश्वरा, तुझ्या देवावर तुझी कृपादृष्टी अशीच राहू दे काय. बाप्पा, मला माफ कर. काल मी तुझ्यावर चिडचिड केली, रागाच्या भरात खूप काही बोलून गेले. सगळा दोष तुला देऊन मोकळी झाले मी. आणि मला सांग, माणूस हक्काने त्याच्यावर चिडतो ना, ज्याला तो आपलं मानतो. आणि तू माझा आहेस म्हणून तुझ्यावर हक्काने ओरडले, हक्काने बोलले. तुला खरं सांगू, लहानपणापासून माझ्या आयुष्यात येणारी सुख दुःख प्रत्येक अडचणी मी तुला सांगत आले ना, आणि तू सुद्धा त्या सगळ्या गोष्टी शांतपणे ऐकून घेतल्यास. त्यासाठी थँक्यू. ज्यावेळेस मी तुझ्यासमोर हात जोडून उभी राहते ना, मला आपोआप बळ येतं. प्रत्येक अडचणींवर मात करण्यासाठी मार्ग सापडतो, आणि तो तू प्रत्येक वेळेस दाखवत आलायस. पण आता जे काही घडतंय त्यासाठी मला कोणताच मार्ग दिसत नाहीये. माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली रे. काहीच करू शकत नाहीये मी. बाप्पा, तूच सांग ना, मी देवाण सरांना यातून बाहेर कसं काढू? प्रत्येक वेळेस मला हेच वाटतं की मी स्वतःहून त्यांना या दरीत ढकलतेय. मला या सगळ्याचा खूप त्रास होतोय रे. माझं मन मला खातंय. ही अपराधीपणाची भावना मला जगू नाही देते. बाप्पा, एक वेळेस माझा जीव गेला ना तरी चालेल, पण देवाण सरांच्या केसालाही धक्का लागू देऊ नको प्लीज. आणि राहून राहून मला हेच वाटतं की त्यांची आणि माझी भेटच नव्हती व्हायला पाहिजे. का भेटलो आम्ही? सांग ना. मी त्यांच्या आयुष्यात मैत्रीण म्हणून गेलेच नसते ना, तर मला हे सगळं लपवायची गरजच पडली नसती. बाप्पा, मी त्यांच्या नजरेला सुद्धा नजर मिळवू शकत नाहीये. त्यांच्या डोळ्यात जे काही प्रश्न दिसतायत ना, त्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तर कशी देऊ सांग मला.
त्यांच्या नजरेतला अनोळखीपणा बोचतोय रे मला. त्यांचा विश्वास मोडलाय मी. आणि यापेक्षा वाईट गोष्ट ही आहे की त्यांच्यावर जे संकट येणार आहे त्याची पूर्ण कल्पना असताना सुद्धा मी त्यांना काहीच सांगू शकत नाहीये, ना कुठली मदत करू शकते. बाप्पा, मला या सगळ्याचं खूप वाईट वाटतंय रे. मी नाही माफ करू शकत आहे स्वतःला. मी त्यांच्या नजरेत खोटी ठरली आहे बाप्पा. माणसाने एखादी गोष्ट गमावली ना तर ती पुन्हा मिळवू शकतो, पण एखाद्याचा विश्वास जर गमावला ना तर तो पुन्हा नाही मिळवता येत. बाप्पा, मी स्वतःला नाही माफ करू शकत. हे जे सगळं काही लपवलंय ना त्याचं प्रायश्चित्त करायचंय मला. नंतर ते मला जे काही शिक्षा देतील ना ती मी भोगेलच, आणि तो त्यांचा हक्क आहे. आणि मी जर स्वतःला शिक्षा नाही दिली तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकत, कधीच नाही. सगळ्यांना प्रसाद द्यायचा आहे देवा. मी घेऊ का ते? नाही नाही शुअर. ओके. हो हो हो. भाजलं नाही ना नक्की? अरे थोडस गरम आहे ना, बाकी काही नाही. मला ना जानू हेच पटत नाही. काय? हेच की देव असं का म्हणतो? तुम्ही स्वतःला त्रास करून घ्या म्हणजेच तुम्ही केलेली भक्ती मला मान्य असेल, मगच मी खुश होईन. वाय? नाही रे बाळा, देव असं काही म्हणत नाही आणि असं काही मागतही नाही, म्हणून तर त्याचं करण्यात इतका आनंद मिळतो ना. उलट सद्भावाने आपण जे काही मागतो ना ते सगळं तो आपल्याला देतो. आणि मनापासून केलेल्या भक्तीचा कधीच त्रास होत नाही, उलट आनंदच मिळतो. आपण काय म्हणतो, प्रत्येक माणसामध्ये देव आहे. म्हणजे ही सगळी माणसं देवच झाली ना. आता आपण त्यांना प्रसाद देणार, ते आपल्याला आशीर्वाद देणार, त्यातून आपल्याला खूप सकारात्मक ऊर्जा मिळते. सॉरी यु नो व्हॉट, माझंच चुकलंय. का? नाही म्हणजे ज्या सब्जेक्ट मध्ये तुला डिस्टिंक्शन मिळालंय तो टॉपिक मी तुला शिकवतोय. काय सिली आहे मी. माते माफी असावी. तुम्हाला हवं ते करा. झाली सुरुवात? परत माझी मस्करी करायला लागलास ना तू? नाही, अजिबात मी मस्करी करत नाहीये, मी सिरियसली म्हणतोय. तुला हवं ते कर जान. आणि तू जे काही बोलतेस ना ते पटतंय मला. म्हणजे आपण इतरांकरता काही केलं तर त्यात आनंद मिळतोच आपल्याला. आणि जानू, तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे. ओके ओके. खरंच गरम आहे ग. चल. द्रोण वगैरे सगळं ह्याच्यात ठेवलेलंच आहे. अन्नदान असतं ना ते सगळ्यात श्रेष्ठ दान असतं. मावशी, कशात तुम्ही? दादा बरे आहात ना? घ्या. माझ्या लेकाचं लग्न ठरलंय, आशीर्वाद द्या त्याला. मावशी, ये देवा इकडे. बाबा बरे आहेत ना? आज चांगली आणि श्रद्धाळू लोक देवळात येतात. हो ना, देव या सर्वांचं भलं करो. या ताई आपल्या मुलासाठी प्रसाद वाटतायत. तर ती मगाची आलेली मुलगी आपल्या मित्राच्या आयुष्यासाठी प्रार्थना करत प्रसाद वाटत होती. जवळ अशी चांगली माणसं दुनियेत आहेत तोपर्यंत या परमेश्वराला काळजी करायची काय गरज आहे? बघितलंच देवा,
आपण त्यांना साधा प्रसाद दिला तर त्यांनी आपल्याला तोंड भरून आशीर्वाद दिले. म्हणून मी तुला नेहमी म्हणते, दुसऱ्यासाठी जितकी मदत करता येईल ना तितकी करत जा. सतत लोकांच्या भल्याचा विचार करत जा. म्हणजे तुझ्या गरजेच्या वेळी परमेश्वर धावून येतो. जो दुसऱ्याच्या सुखाचा विचार करतो ना त्याच्या पदरात परमेश्वर सुख घालतोच.